बाबांच्या मंदिरामध्ये जो काही अधिक मास सुरू होता, जवळजवळ या पुरुषोत्तमाचं वैशिष्ट्य आहे की गुरु पुष्यामृताने आरंभ आहे आणि आधी गुरुस्थानी सेवक आहे. उद्या नावापुरता काला आणि हाला चलो मला असं वाटतं सखाराम महाराजची भक्त मंडळी, तुझ्याने मला कोणाकडे मागायला पाठवलं नाही. चलो आणि जे स्वेच्छेने बाबांच्या मंदिरामध्ये आले त्यांनाही परत जावं लागलं नाही. चलो आरंभ हा या तऱ्हेचा आहे की मी माझ्यापर्यंत जे बाबांचे अत्यंत प्रेमी मंडळी त्यांना सांगितलं अधिक मास आहे म्हणजे आमचे नंबर घ्या. काही गावाचे 5 दिवस, काहीचे 6 दिवस, काहीचे 4 दिवस, काहीचे 2 दिवस, काहीचा 1 दिवस आणि अधिकाला आरंभ होणार पूर्वी अण्णासाहेबांनी पुण्याचा माल बोलून घेतला. आणि माझ्या जीवनात बाबांच्या कृपेने संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याचा योग माऊलींच्या शब्दाच्या स्त्रीची इच्छा आहे की तुम्ही 2 कार्यक्रम अधिकात करा. ती करून मी देवला कार्यक्रम केला आणि परत येताना देवरला जावं लागलं, शेगावला थांबावं लागलं आणि जवळजवळ 10 दिवस माझे प्रवासामध्ये गेले. तर बाबांची अशी कृपा, त्यांचे जे विद्यार्थी यथासांग कार्यक्रम चालले. दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की आज संसार येणारे आहे तर स्वयंपाक करणारे मिळत नाही. बाबांच्या कृपेने आम्हाला ती उणी पडलीच नाही. ज्या वेळेला म्हटलं त्या वेळेला चूल तयार. आज म्हटलं पुरुषामृत योग आहे, आज चूल विजलीच नाही, स्वयंपाक बंद. उद्या असं नाही मात्र याप्रमाणे हा जो पुरुषोत्तम मास आहे श्रावण म्हणजे पूर्ण पावसाच्या मध्ये आहे. त्यामुळे सर्वांची एका वेळेला व्यवस्था शक्य नाही. आमचं काय सांगावं, हा शेगावकर 2 लाख यात्रा काय व्यवस्था करावी. बाबांच्या प्रेरणेने मला या 10 कोसातून जी प्रेमानं मंडळी बोलवता आली, मी त्यांना बोलावलं यथाशक्ती आणि त्यांना त्यांचा बहुमान म्हणा, प्रसाद म्हणा. फक्त महासिद्ध महाराज संस्थान भानुराज जी घुसला होता. आज तेही मंडळी आली. म्हटलं आमच्या ज्या भीतीची कृपा आहे त्यातलं कोणी काय ना पण ते आल्याशिवाय मला बरं वाटणार नाही. 10 कोसाच्या आसपास आम्हाला जेवढी प्रेमानं मंडळी बोलावता आली आणि वैशिष्ट्य तुकाराने भेदा भेद गेला वाद. तुमचं बाकीचं मंदिराच्या बाहेर ठेवा तरी सकाराम बाबाचं हृदय आहे. कारण गाव लहानसं पाणी जर पडला तर त्या गावातल्या लोकांना बसून जावं लागतं. लागेल तुझ्या गावाकरता बघू आता पुढे उद्या. मी माझ्या परीने सर्वांना बोलावून जे शक्य झालं तुम्ही बाबांचा महाप्रसाद या नावाखाली बोलावण्यामध्ये आलं आणि माझ्या विनंतीला मान देऊन विचारे आले. जर पूर आला तर गावडं तिकडे जिरलं इकडे कुठले आणणार बिछाई. पुण्याची गोष्ट विचारा बाबांना की उन्हाळ्यामध्ये अतिशय उद्या लाखाचं आमंत्रण आपल्याकडे. उद्या जो काल्याचा योग आहे हा 10 कोसाच्या पलीकडचा मंडळीकरता. मी माझ्या साहित्यकरता 2 लोक बोलावले असतील ती गोष्ट वेगळी आहे. तुम्ही उभे राहा ती व्यवस्था होऊ शकेल. पण नम्र विनंती असं काल्याला येण्याबद्दल वाद नाही, पण ज्या गावातून मंडळी आलेली आहे त्यांनी काल्याला यावं पण शिदोरी बरोबर आणावी. त्याला माझा राहिला नाही. मला एरीवाले पंक्तीवाले भाव पण मला भेटला आहे. आणि माझ्या विनंतीचा स्वीकार करतील. कुठले गाणे आणणार यावेळेला एसटी बिघडली कुठं पाहुणे थांबवणार. पाणी आलं सर्व बोललं होते. आज दुपारपर्यंत पाणी होतं म्हणून फक्त माझी नम्रतेचा स्वीकार करा. आणि अवाज्ञा होणार नाही मला हा आत्मविश्वास आहे. याप्रमाणे दर गुरुवार आणि एकादशी जी सेवा माझ्या वाट्याला आली
त्यानिमित्तानं आम्ही हा अभंग घेतला होता. आजच्या अभंगाचा शेवट आहे. आणि या अभंगाच्या द्वारे ज्ञानोबा आपल्या जीवनामध्ये ज्या गुरूंच्या कृपेचा योग आला त्या कृपेचं वैभव वर्णन करतात. आपण धरले गुरु कृपे या विश्वाचं कल्याण करण्याकरता समाजाला योग्य वळण देण्याकरता आणि जे पतित आहे त्यांच्या उद्धाराच्या निमित्ताने संत महात्म्यांचं जीवन कार्य असण्याच्यामुळे शास्त्रीय पंडिताप्रमाणे व्याख्यान घडण्याच्या अपेक्षा त्यांच्या अनुभवाचे वाचक कल्याण तुकोबारायला म्हणावं लागलं आणि नाही माझे मना आणि हो का पंडित शहाणा शब्दाचा किस पाडणारे अनुभवे आले अंगार आपल्या गुरुकृपेचा अनुभव सांगतात. ज्ञानली म्हणू तरलो तरलो अंगा उद्धरिलो गुरुकृपे. सर्वांगाने आपण पाहत असताना विचाराचा प्रश्न एवढाच आहे की आपलं आत्मसंशोधन करावं. आपण संसार करण्याकरता आलो का संसार करण्याकरता आलो? फक्त एकच दिसतंय, ज्याने संसार साध्य मानलं संसाराच्या नावाने वाटेल तेवढं वैभव मिळू द्या, सुखात आलीच नाही. सर्व सुखाची आशा जन्म सर्व सुखाची भोगाक आशा आशा जन्म गेला. आणि ज्याने संसार करणं साध्य मानलं वाटेल तेवढ्या आपत्ती येऊ द्या. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू
नकाच पडू घ्या रे तुम्ही. मुसा सांगता तुकोबारा क्षणो क्षण हाती करावा विचार. करावया पारो भवती. असा संसार म्हणले तरी काय, संसार साधा नाही. तरी का विचार तुहा दृढ संसार. ब्रह्मादिका पार विलंघवी सामर्थ्य. पण काय लक्ष बरोबर देवाचे आहे. हा त्याचा विलास आहे, हा त्याचा खेळ आहे. एकताची झाला चंद्र सूर्य जे असतील पंचमहाभ होतो. सूर्या वेदाची बोलले सूर्याची चालणे तुझ्या सत्ती. फक्त आपण विचार करीत नाही. झाले हे शरीर कोणाची आसक्ती. कोण बोलविते हरिविन. सर्व हरीच असताना माझेपणाचा हक्क जागवणं याच्या नाव संसार आहे. पण निदान विचार करी इताना पण काय आणलं होतं. काकांना काय घेऊन जाल. मग शब्द घालला नाही. ज्यांच्या करता धुळे कोरतात, ज्यांच्या करता तासात तास घालतात, केला काय विचार. कसला विचार की ज्यांच्या करता मी हे करून राहिलो. अरे मारे फार बापा बापा बापा. तुला जमी सोनं मग तुला जमी ही बाळत लय बाई गुणाचा नवरा भोळ्याचा. सकाळी उठतो चहा देतो साखऱ्याचा. उठा बाळला संध्या सगळा. तर शेवट तेच म्हणतो बाईल म्हणे खरं असंही आहे. विचार देतो नाही. आता पुढे हॅलो चालू ज्यांच्याच आपण जीवनाचं मात्र करतोय. माता पिता बंधू बहिणी कोणी नकयती निर्वाणी. इष्ट मित्र सज्जन सखी हित सुखाची. एकल्याने दुःख होगी कुंभ पाक. तेथे कोणी सोडविला. आता उतरलो किती मागे पण असं काही लाश शरण काही नाही सांगली. महासेना कोणाची सेना आहे. याचा एका म्हशीचा आहे. बकरू हा रामा नाही बकरू. आता बकरू बकरी महा गाई सेवासू महा नाही. सेवाचा फोटा महा सेवा काय कसं करावे. काय म्हणते भावाच्या 9 महिने मी मायच्या पोटा घालायच्या. मायच्या नाही बकरी काय म्हणते. कोंबडी काय म्हणते. काय काय सांगू काय काय नाही. कसं मी सांगू कसं मी नाही. कोणाची पोरगी यांना
त्याची पोरगी त्याची पोरगी काढल्या मी लागलंच मंदिरात तो बिचारा प्रमाणे हुंडा देतो हात काढतो धावणाऱ्याचा काढतो घरघरांनी मी निर्णय पाहतो घरघरांनी कामाला हात लावत नाही त्याच लागतात की यातली कोणती नगरी आहे चालू चालू पाहुणे नसतात कोणता नवर दिवस बापा अशी यादी असते बाताच्या पोळ्याची मान घेऊ अगस्तिनाचे करावे पण काढत नाही चालू चालू तो काम करतो जायबा हुशारा आजवर होती आमची आता झाली कोण सुटला अगा आपल्या देच्या विखी जीव जैसा बिराभिलाखी पैसा कर्म असे की रुष्काम होय रुष्कार नामचा देवाचे जसे त्याला मध्ये सखाराच्या मंदिरात तुझं अन्नदान होते आता जर ती मुलगी आजारी पडली दवाखान्यात बाप जाईल का जवळ येईल काय जायला भावी भावी मी पुढे होणार आहे बाबा कोण आहे कोण आहे बरे पहिले बाप पण लाडा करतो का न करून दे तर काही जाऊ नाश दसरान तू महादेव जाय तुला हरिपाठ बंद राहत नाही आपली जरा किती बापण करून द्यावा चालू केला माझे आहे ते आणलं बरोबर बरोबर नाही ज्या करता एवढा उपद्व्याप आहे 100-150 दिवस आहे ते पण तितक्या पुढे भाकर संत म्हणतात काही करायला लागत ते फक्त माझे पण सोडा देवा तू आहेस नाही तुझं आहे काल आवडलं धमधमाम 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 साखर काय मुलगा झाला तर देवानं गेलं देवानं पुढे आता आठवण बोलतो तसा तू झाला तर देवाचाच मानला आता देवानं काय असाल दादा जगा देव नाही महापूर्व होत होता त्या घरात पूर्व मावत नाही देवाला हा माझेपणा दूर देवाच्यापेक्षा वेगळेपणा आहे हा संसार श्रीमंत भाग अनुभव शोधतात आपले बसले म्हणून 100 एकर नाही त्याला किती आहे 100 एकर 5 पोर निघाले आता किती राहिली कष्ट बोलत स्वतःचा हालताना किती राहिली इथं तुला 5 पोर हा पहिले आता चांगला घाबरले की नाही आमच्या भागाच्या पुढे खरंच एकत्र जर आले असतो 100 एकर पण वेगळे याला पुराचं आणि काय खा बुडा बुडीला काय हा वेगळेपणा कशामुळे आहेत ना शरीराची वधे आत्मज्ञान वेगळी पडे याने आपल्याला शरीराच्या एवढे मानलं वास्तविक संपूर्णे कार्य झाला ती लहान हे आभूषण ब्रह्मांडाची अरे जेव्हा जेवढं देवाचं आहे तेवढं तुझं आहे पण तू देवाचाच नाही बायकोचं होऊ नको आला समुद्राच्या
मी ते गोळा केली घरी आणले त्याचा होत्या. आता एवढा मोठा समुद्र नावा फोडणारा पण त्याची गजार मिळवणूक कशामध्ये लाभ वेगळी पडली. असा जो वेगळेपणा आहे यांच्या हृदयाला वेगळेपणा शिवला नाही. अशा संत महात्म्यांच्या कृपेच्या शिवाय हा वेगळेपणा जात नाही. आणि वेगळेपणा गेला म्हणजे काही करावं लागत नाही. आता धरले म्हणून ज्या कृपेच्या शिवाय देवाधिकान काही उद्धार नाही. त्यांना गुरु म्हणतात. असतील ते पण देवाचं देवत्व देवाच्यामुळे नाही, देवाचं देवत्व गुरुमुळे आहे. अनन्य भावाने सेवा केल्याच्यामुळे ज्याच्या पाठी शेती उभे आहे गुरु तारीख असता पाठीराचा शब्द हा मूळ आहे. पहिले फार लोक हरकत इतक्या लहान तो लग्न करत एका सासऱ्यानं बाईनं आपलं मुलगी बांधवर घ्यावी, दुसऱ्या बाईनं आपला मुलगा बांधवर घ्यावा. संशय पडले की लग्न बाया बाया त्याची पोरापोरीची आहे. चालू मग थोडी क्रांती होत लागली. 5-7 वर्षाचा नवरदेव 3-4 वर्षाची नवरी तर मग आम्हाला वगैरे काठी शिकवणारा वगैरे आता काही काम नाही. आम्ही दिला त्या मामाला वाटतं की कसं काय उभं राहा का त्याची घाबरू नाही, चक्कर येऊ नये. कारण त्या क्षणामध्ये असं होते चालत वाद नाही. असे ज्यांच्या अंगात हे सामर्थ्य आहे की ज्यांच्या कृपेच्या शिवाय देवा काही उतार नाही. अनन्य भावाने त्या महात्म्यांची सेवा केल्या त्यामुळे सारिका पाठी राखा. आता धावतो काय का मित्राचा लेखा कोण लेखा म्हणजे त्यासारख पूर्ण लेखी आम्हा सखी हरिजन राष्ट्रामासाची याच्याबद्दल वाद नाही. पण ज्याच्या हातात गुरुकृतीची बॅटरीच आहे इतराचा लेखा पूर्ण करी तर सेकंद दाबलं काही पूर्ण गोष्टी म्हटलं गेलो. आता चालू अरे म्हटलं श्रीखंड पुन्हा म्हणलो सोय मिळत नाही. पण झाला चित्रचा आईचा पाला खाल्ला आमच्या करता उपवास पाळणे राखीला धारवंता आणि तिला भोगवटा आम्हाला की हे काय खाल्लं मी काही करत नाही. इतराचा लेखा 2 दही आणले पण 2 दाणे विराटचे खाल्ले किंवा पाणी होते. त्याप्रमाणे भर पाऊस आहे पण गुरुकृपी छत्री अंगार आहे तेल लागत नाही. त्याप्रमाणे संसार जो काही आहे तो वेगळेपणा त्यामुळे आहे. आणि ज्यांच्या जीवनाचा विचार केला असताना या त्रिपुरेला
जीवनाचा प्रसार मानले असताना त्यांना हा भेद शिवलाच नाही. याची पुढे मागे गेले एवढी विशालता. हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर चिन्हना चराचर आपण तू झाला. वृथा आरोप आहे वैष्णवांची याची वाणी जो आपण भोगितो कथन. एका गावात जन्माला आले असती अवतरले असती. एका गावात असतात का ते? एका कुळामध्ये अवतरले असते. एका कुळापुरते आहेत का? कुळापुरते असते तर निराभणे जाणून संत याची धावत. पण केवढं गावात ना की त्यांच्यावर आरोप हॅलो चालू इतरांना मोजा लागत आपल्यावर काय. पण त्या गुरुकृपे स्वतःला ठेवले आहे. त्यांच्या कृपेने या वर्षाच्या अधिकामध्ये आणखी अनुभवाला आलं. ते ज्ञानोबा या अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात सांगतात. महात्म्यांचा ज्याला अनुग्रह आहे साधा दृष्टात धरावे याची कांता काय भीक मागे. कशाला राजा पाहिजे सभापतीची बाईका भीक मागे. डेपुटी सरपंचाच नाही यांचा राजा बरोबर ज्ञानियांचा राजा गुरु महाराज महती ज्ञानदेव तुम्हाशी. आपण संत महात्म्यांच्या जीवनाचा विचार करा. भीक मागणाऱ्याला एकाला म्हटलं नाही. तुका म्हणे तरी ब्रह्मांड ठेवणे हात पसरी जिने मी तर मागणारच आहे. तसं अधिकामध्ये भीक मागायला लागली नाही. सारे तुमचे मोठे कामं पूर्ण करण्याकरता ही पाळी मागू बी नका आणि वाटतं येणारच नाही. कारण 4 दिवसाच्या मध्ये त्यांची घराची आदम मिळाली. पाच 1000 महाराज कामाला लावा. ज्याने प्रेमाला बोलायला आम्ही तयारच आहे. त्याबद्दल भाग मी पण भिकारी नाही. आणि जे असं मानतील
वर्ग म्हणाले तुझ्या घरी बाबांचा 5 वर्ष नसतात तर काय त्या करण्याचा पुढचा होतो ते पाटील एका वैशी गदी पाठवून आलं ते लग्नाची नव्हती महोत्सवाची नव्हती मग कशी होती तुम्ही मला गो आले त्यांची काही संबंध चिंतलीची म्हणजे आले कसं काय आले काही पाहणं आलं म्हटलं बाबांच्या मंदिराचं काम सुरू आहे वर्गणी मागायला काय करावं काही देवा वाटतच नाही म्हटलं तू विचार कर की कसा करता तुझ्या घरामध्ये कोण आला मग मा सवय मला तो बंद सवय नाही एकदा सवय का फुटला की नाही चालवरी म्हणून याचा एक याचा एक घालात्मक काय करा असं वाटतच नाही लोक हा पकडांना वाटायचा अशी पाणी येईल की ज्यावेळेस वाटेल पण ज्याला सापडणार नाही एका महिन्याच्या बाहेरून नाही घरातून घर फुटलं नाही ना 2 लाख चांदीचे रुपये म्हणून तू धरलं होता त्यावेळेला मला कळलं सखाराम महाराज तू म्हटलं जा आता सांगायचे आबासाहेब तुम्ही क्रियाचं वास्तविका सखाराम बाबा करता जर 2 दिले असते 2 लाख दिले असते का बुडा खाला आपल्या कांशी बोलून दिवाळी माऊली म्हणता रामू अशी कांता आणि ज्ञानीवांचा जीवन पाहत नाही कधी ते सांगा गेले रेडा बोलवला ब्राह्मणाचा मार खाल्ला हे आधी मनाची कमावलं हे आधी पुरुषाची महान ब्रह्मवाई ओळखलं हे साक्षात देवाचा अवतार आहे आणि त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं म्हटली माऊली माझी विनंती आहे माझ्या वडिलांचं उद्या श्राद्ध आहे आपण सवाला यावं आम्हाला विश्वासी माझे आणि वाटतं माणसाला की आपल्या या ज्ञानवारांचा मुक्काम आहे सर्व गावाला आपण दिलं की माऊलींचा मुक्काम आहे आणि आपण सवाला यावं तर जगाचा अंत कोणी लावला अरे म्हणून सांगतो की संन्यासांची काळजी आपण पण त्या पंचनाचं लोक कसं होईल भले कसं चला पाहिलं म्हणून पाहिलं करून दाखवायचं घर बोलता येत तुम्ही पाहिलं चालू दाता केवढं करू न खाता पावला चालू तुमच्या घरी नाही का तुमच्या खाताना पावलं अरे बाप काय म्हणता असं पावलं म्हणणार झाला आधी मला शिवंग आल्या ज्ञान दादा भूक लागली लागो आधी नाही तर जगतराव जयनी मुक्ताबाई काय मला काय म्हणून मागली मी सगळ्या गावांना बोलावलं सर्वांनी मला हो म्हटलं स्वयंपाक त्या मानव तयार केला कुठेही माशी शिकली पावलंच म्हणतात निमित्त काय होतं तुम्हाला साधा वाटलं असं काय करतो करू नको सांगितलं ज्याने आमचा मुक्काम घेतला असेल जाती तिथं जेवढे वर गेलो तिथं खाली या तुमचं पावलं म्हणजे आमचं राहतो का त्या चौघाशी दिली आमंत्रण त्यांची तिथली जण आली माता पिता आम्हाला जन्म नाही पण आमच्या या शेजारी नावांचा मुक्काम घेतल्याने स्वर्गातून आलो चांगलं बसते कोणी वाडा काय पाहिजे निवृत्तीनाथ ज्ञानोबा सोपांडे नावसाहेब मस्ताने पाणी वाजलो इतकं मागावी लागत नाही पण मनात या सावकाश मनात या गोरे माझ्या जीवनातला दिव्य अनुभव नावसाहेब मुक्ताभाई
देवाच्या लाडक्या पंचवीस वैजयंती किती मुक्ताई म्हणती. आमचे साधूबा वेळेकर 10-5 मंडळी आम्ही मधुगिरी मागत मागत मुक्कामा ठरवत पंढरपूरला गेलो. आम्हाला हात लक्षण भारती गाडी काय करते, 1 दिवस 40 नाही चाललो. कोणत्या मठावर करते म्हटलं मी तो मत तुमचाही मत पुरा करतो. मग चाललो मग परमार्थाचा पेशवा व्यवहार कधी नाही. कीर्तन करता येईल पण 25 झालं त्यांना वापरेल का नाही. व्यवहाराचे खरं ऐकत आत पुढे तू ऐकत आत पुढे तू लागणार बोर्डिंग बेस फॅमिली कसं लागणं करणार. मग कसा नाही बघायचा म्हटलं वेगळं झालं पाहिजे आपल्याला. जायला नवस महाद्वारी फिरला महाद्वारामध्ये नव्हतो का नाही आरती केली. आता अनेक म्हटल्यानंतर माऊलीचा मग झालं जाण त्या भक्ताचे लक्षण जेव्हा आम्ही अंतकरण बैसू झाली माऊलींची एवढी आहे ना कधी येणार परमात्मा भक्तांना हृदयात जागा देतो भक्ता मिळणार नाही. आठवलं त्या मठाला ते उतरलो आणि बापूसाहेब गणेशराव देशमुख नाही तुम्ही जाणार ना. साहेब केलं आमचं भाग्य. आमच्या मठामध्ये मुक्ताबाई झाला. आम्ही प्रापंचिक मानतो हे भांडण आमच्याकडनं होत नाही. तुम्हाला मुक्ता भाऊच्या काळाला मत अडपण मला काय मी भाडे द्यायला गेलो होतो. ऐका म्हटलं भाडे करू असता तू कोणी सरपंच माझ्या सांगण्याचा भाव असा मनाची वेगळी ही माऊलींची कडवं आहे. हे मनात नसताना आणि एवढ्या मोठ्या महात्म्यांची कृपा त्याच्यावर आहे. त्याला त्याच्या संसाराच्या मध्ये आणि परमार्थाच्या मध्ये कशाची उणीव नाही. हे अभंगाच्या 3ऱ्या माझ्या जीवनाच्या मध्ये निवृत्ती नाथेची दैवतमात होत अशांच्या कृपेचा मला योग लागल्याच्यामुळे चिंता कल्पतरू तळवती गोकुणे बैसला काय वाणिकाला सांगा जो मी विचारतोय कोपऱ्यातले पुढे कोणा लागतो आहे मला उत्तर पाहिजे या भाग्यवान नसला सांगा त्याला कशाची होणे आहे. माझ्या जीवनाकडे तुम्ही गेलेच नाही.
नाही आणि काल असताना ज्ञानोबरांच्या जीवनात हे दाखवा आणि हे ब्राह्मणच होते हा आक्षेप म्हणून म्हणजे हे विनच नाही काय प्रमाण आहे तिने ब्राह्मण पायाला तुकाराम देवा तुम्ही ज्ञानेश्वरा निष्कळंका नमो ज्ञानेश्वरा निष्कळंका नमो ज्ञानेश्वरा हे दर्शन केला नाही बांधणाने अधिकार दिला असता तुमची नोंद होऊ शकत नाही बरं झालं म्हणून जर नोंद झाली असती तर बांधणाने मला हक्क झाला असता आमचे होते तुम्ही अरे डरते क्यों युद्ध तो करना पड़ेगा भावा भाव धराशय मला चलो नाही आम्हाला जाणे मरावे साहेबांची भरती म्हणली आली होती कधी मुलगा होता म्हणून त्याला भाऊ आधी नव्हतोच म्हटलं मागे लागला का मानला ते लागेल त्याला माहिती दोन महात्मे निवडल्या गेले रात्री मिलिटरी कडाडली वीज निरंजने जेव्हा मुद्दाबाई तेव्हा अंतकाळी उठू आमासी खावला कुडीसूत झाला समाधीमध्ये बसलेला महात्मा त्यांचे हेती करता भोजनात जावं लागते पण दोघं काम ठेवलं तयारी पाहिजे दिवसभर म्हणजे सपनात येत सपनात की ज्या रविवाराने दुसरे दिवस पायाच्या थेंबाशिवाय पाहिजे करायला उपवास गुजराती तुझा मुक्ता राहिला नाही येतील कधी राहणं मनात म्हणतो आलेलांना विनाहून दिले 1700 बुद्धून खोललं कथा काय तुम्हाला जमत म्हणून काय ना तुम्हाला कथा फुटलं नाही खोलून घेतलं लागता येईल अंगण वाटलं ओळी लागलं त्यांचा अनुभव पाहावा लागतो ज्ञानाने काल असताना ज्ञानी यांचा वंदलोका चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा काळ जाणे त्याला सांगायचे पुरायला भरवलं सांगून ठेवलं विरोध नाही भक्तीला म्हणून आहे का पंढरीची गाडी आल्यानं जयंता मिळालं असतं पण बायकोचं बात करा ते बातच कर माझे दिवीची आवडी पंढरपुरा नाही ना केवळ दिवे भर लागले जन्मतीने प्रथम नाव लागतो जेव्हा हे कोण आहे माझा मावशी काय तोंड मना माझी कान कोंड काय आज त्यांच्या न्यायसेवेवर प्रवचन करणारे 2 लाखाने दंगल आणतात आणि काळ्या बजारनं पैसा कमावले मोठेपणा लागवतात यांचं आपलं काम होईल माऊलींचा वैराग्य विश्वपत ब्रह्मदेव
एवढं भक्ती प्रेम नारायणा परमात्म्याच्या प्रेमाने घेर बनतात आणि पैसे काऊ कोकत आहे की ज्या काव्याने कोणी बरं म्हणत नाही. रमणचा आवाज साधुका पदविया हा विवेक कावलिया नाही. बरं तर पंचला जे जे होते होते म्हणजे पैसे हे काऊ कोकत आहे रे काय आला बघतो काय काय करतो म्हणजे मी फसणार आहे का अरे काय देणार होतो का व्यक्ती म्हणणार आहे की त्या काळाकडे पाहायला त्या नामाला माऊलीची आठवण होती की देवाच्या प्रेमात गेले ते होत बनले ज्ञाने आमचे सुरू म्हणतो. पण काढायलाही नव्हता तुझे सोन्याला मडवीला बाऊ पाहुणे पण नदी राहू घरात किलो केवढा भक्ती सत्य काय केवढी माझी या सत्यवादाची पत्र वाचल्या गेले आता बुवा पूर्णाच्या पडून होते आणि परत लागतो उद्या पण किती रुपये नाही ना तिकडे ठरवली आणि ज्यांना प्रवास खर्च खरं बोलता येत नाही काय करणार दाखल मिळणार गेला प्रवास करता कुठलं खरं बोला आले कुठून गेले कुठून दादा कुठून मिळाला कुठून गेला वडाला टाकली जरी कोणी माझी कापतील वा माल तरी नको आल वधू बघून पाणी ज्या कार्याला मला पाठवलं तुझ्या पंथाचा भावगाराने भरला ज्या कार्यस्थळ नामनिराने केलं ज्याला कधी जातानी आणली तुकोबारा कळ झाली त्या खर्चावरली प्रकाश करा बाबाने घरभर फिरवली दिवघ्या चोणे आला तू कशाला म्हणती साध्या बाया म्हणतात पायाचं बाई काटा मोदला घोरीचा मला राग येते पण चकल्या नारीचा गब्बरचा आपला कोणतं करतात गुरु सांगायचं काय आहे की ज्याच्या अनुभव तुका म्हणे खरे सांगे मेले मानव जिथे उठवलं त्यातला हाय जीवा खोटे बोलणारे जिवंत माणसं मारतात परिणाम एवढा का परिणाम होणार जिथा आम्ही तुळवलं करू गेलो बड जिथायचे गुड आती बने ज्या जगताच्या मध्ये ज्या ग्रंथाच्या शिवाय तेच ग्रंथ नाही मी आता रिकामं कोण होतं म्हणून घालवलं हा विनय तुकोबारा म्हणतात सहज बोलणे हाती तुका घरी सहज बोले वाणी त्याच्या घरी गेल्यानंतर आहे तू त्या तपासत झालाय एवढं कळतो माझा मराठाची रूढ कौतुकी तरी अमृताची पैजाची काय वाणी झाला नारावारांच्या हयातीपासून आजपर्यंत हे महात्मा झाला नाही की ज्याने नारावारांचं वर्णन केलं नाही नामदेवराज नामराज माझी यांची माऊली नाथ राज पाळूदार माझा
सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वर तुकोबारा मद कामरा तू काय थोर कर काहीची वाहन योगारा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर देवारांगानंद गुलाबराव महाराज महाराज मुक्ताबाईचं वर्णन करतात. हा साऱ्या महाराष्ट्रात निवृत्तीनांदू सोपा मुक्ताबाई गुरुवरांची सेवा केली. वास्तविक शिष्य त्याला गुरुला म्हणावं. साधकाचा पंथावरून आम्ही त्याला गुरुला म्हणावं लागला. मा माता पिता नित्य ज्ञानेश्वरे नाहीचा फार उत्क्रांती जगाच्या त्यांच्या देवाला म्हणावं लागलं. ऐकायला मी विचारलं तुम्ही काय होता. माझे महात्मे मागे झाले असते. आधी माझे महात्मे असती पुढे होती. अंधराच्या गोष्टी ऐकल्या त्या कामी आता नाही नाही न्यायदारा समाधीमध्ये बसले नाही. माझा आत्मा तर आधीमध्ये बसला नुसतं टोकार नाना पाहून ज्ञान देव मीच आहे. तो आणि मी नाही तुझा ज्ञान देव आत्मा माझा आणि सर्वांगाने पाळताना कारण आम्ही ज्याला सांगा होई म्हणून या सणाने सात त्याच्यामध्ये आहे. ज्या ठिकाणी गुरु बाजून ज्या बाजूने वाव नाही म्हणून महालगन होत नव्हतं. गुरु कृपा ते काही बोलू नका. आता बरोबर सर्वांना आपण पाहिलं प्रभावंदाचा पुरुषोत्तम नाथ काही आवडत अधिक नाथातला अधिक नाथा काय काय सांगू चांगलं राहिला उपचार चांगला चांगला जगा नावी आता त्याप्रमाणे त्यांनी आपलं हो आयुष्य महाराष्ट्र म्हणावं लागेल. ऐकतात मुक्ता भाऊंची अनेक सेवा सभान बाबा त्यांचे पवित्र जीवन समाजाची केली जागृती आणि सर्वांचा चांगले वंदाचा पुरुषोत्तम नाथ पुरुषोत्तम नाथ ठरला. आपण अन्न राहता त्यांची सेवा करूया. कृपा करतील त्याबद्दल वाद नाही. कृपा करण्याकरता महात्म्यांचे अवतार असतात. तसेच्या द्वारे कृपा अनुभवाला आणावी लागते. आमच्या गावाच्या गावाला जयशिली बोलला 30 दिवसात दूध होते. त्याला जयशिली काय आणली पण काय निमित्ताला नाही बारा टाकला नाही.
तीच लोक सुटलंच नाही तर तिनं लाच मारली तरी टाकली तीच काय काहीच नाही तर तिची पाणी आरोग्य इंजेक्शन खाणं पिणं हे तर चालतं संत कृपाळूच आहे अवतार होतो ना बाबांच्या पवित्र जीवनाचे आणि निष्काम सेवा समाजाची एवढ्या मोठ्या नारोबारायला म्हणावं लागलं माझं जीवन म्हणत आलं मी माझा नाही आहे हे काही अतिशय बाबाचं कृपेच आहे आणि जे काही दिसलं नाही ते महादेवाचं काळच आहे आपण मनोभावाने सेवा करूया बाबा कृपा करतीलच आणि काय संकेत महात्म्यांचा आम्ही वेळे सुखी गुलाबजामू झाला आमची नदी गुलाबजामून काय सरकार करणं तर आपली होत नाही तुला संबंधित आणि मग आपलं करा बा एका सगळं खाऊ जाणं दिवस मी देतो नाही देऊ त्यांच्या तपासते कोणी आणला धनाचा माल आणि मी तो माल हे माझ्यामुळे झालं आता ईश्वर माझ्याकडनं गाड्याचा करून घेऊन आले समर्थ बाबांचं धर्मी म्हणलं तर मला काय सांगतो काय उचा उचा का करायचा नव्हता एका धर्माचा हात काढता काढता कोणतं पत्र आणलं सगळं झालं असेल म्हणणं चालवलं काही घर मला 7 वाजता उठतच नाही फोन लागतच नाही मला उठलंच नाही हे काय म्हणलं त्यांची दारावर असणारी दिसतात कोणाला मागाच लागला नाही ज्यांना जे पूजन होय आहे की आपलं जे काही चांगलं आहे ते सगळ्यांना बाबाचीच कृपा बाबाची विचारता बद्दल राहत नाही आणि आधी सक्ती ज्ञानंतरांचे बाबा आनंद सर्वांच्या सर्वतो करू लाडानंद झाला बरोबर आता 5 वाजता आता सामना चाकरी होते जावं नाही काय बसवा सकाराम बाबाच्या म्हणला वांगरा हाती आहेच लागतो लंका घेतली पण कोणाचा बरोबर लंका धरणा हनुमंत रामाचा बरोबर रामाला जास्त घरी घरी कोण आणलं कोणा आणलं कोणी बोललं राम लक्ष्मण मी आणले सर्वांच्या साहित्य हा योग आहे आणि गुरुपुष्पांचा आरंभ तो बाळा शेवट उद्या बाळा चाला आलो तीन सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी बाबाची सहित बदलीन सर्व जरीराम वाचा सर्वांच्या मुखातून नानाचा लोक चालावा एवढे बाबांचा बरोबर सांभाळा थोडी वर्षी काही त्यांची बाबा मनातून 2 दिवस मत करा
आणि करायला काय काय आपण हलवा हरून जाऊ का मला नका म्हणून चालू आमचा गुणापेक्षा बाबा विचार करणारच नाही. गुण विषयात सापडणं आमचं काम आहे. पोराने मोठा किवडा आवाज लावा एका मुलाचा बाळा जाणं हो तुम्ही बाळचं मग नाव कसं करताय आता विश्वास लगेच एकच नाही बाबा कोणाचं काही न पाहताना आपल्या वर्गात जीव रोवला आहे या विहार होऊ द्या आणि पूर्ण होणार सर्व किती पूर्ण होणे सर्व होईल हा माझा आत्मविश्वास आहे म्हणतो